शिष्य संवर्धिनी प्रतिष्ठानला इचलकरंजीतील अनुबाई कन्या विद्या मंदिराची ऐतिहासिक इमारत भाडे तत्वावर मिळाली आहे। या निमित्तानं अनुबाई साहेब घोरपडे यांच्या जीवनावर आधारित क्वीन ऑफ इचलकरंजी अनुबाई साहेब घोरपडे या पुस्तकाचा पुनर्प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला। अनुबाई घोरपडे यांचे विचार आणि सामाजिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला। इचलकरंजीतील अनुबाई घोरपडे सरकार यांच्या नावानं गावभागात अनुबाई कन्या विद्या मंदिर आहे। या शाळेची इमारत खासदार मेघा कुलकर्णी, माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या प्रयत्नातून शिष्य संवर्धिनी प्रतिष्ठानला भाडे तत्वावर मिळाली आहे। या निमित्तानं शाळेत क्वीन ऑफ इचलकरंजी अनुबाई साहेब घोरपडे या पुस्तकाचा पुनर्प्रकाशन सोहळा पार पडला। अनुबाई कन्या विद्या मंदिराची इमारत पुनरुज्जीवित करण्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही यावेळी माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी दिली। माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी महिलांसाठी क्रांतिकारी व्यवसाय प्रशिक्षण उपक्रम सुरू करण्याची सूचना केली। युवा व्याख्याते प्रथमेश इंदुलकर यांनी अनुबाईंचं स्मरण करत स्त्री शक्तीचं महत्त्व स्पष्ट केलं। प्रमुख पाहुण्या पुस्तकाच्या लेखिका मोहिनी करकरे यांनी अनुबाई घोरपडे यांच्या कर्तृत्वाचा आणि त्यागाचा इतिहास उलगडला। कार्यक्रमाला यशवंतराव घोरपडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, हिंदूराव शेळके, बाळासो कलागते, श्रीरंग खवरे, गुंडू गोरे, शिष्य संवर्धिनी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा रमा फाटक, सुविद्या लेले, सोनाली माळी, अमृता पिसे, रागिणी पळसुले, सुशीला हळाले, प्रतिभा वठारे, प्रसाद लेले, विनोद शिंदे यांच्यासह नागरिक उपस्थित होते।